कुणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की पृथ्वी नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक होण्यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांसाठी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का? विश्वास निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतली असं सुप्रिया सुळे म्हटल्या. त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना. नाही तसं ताई म्हणले असतील त्यांचं. मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय. त्याच्यामुळे सगळ्यांना माहित आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांशी चर्चा सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर मुख्यमंत्र्यांना माहित नाही अशातला भाग नसतात, त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे. मला तरी असं वाटत नाही की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठं त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात. मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही.